मोठा निर्णय हा सरकारनं घेतला असा अजितजी आपण म्हणताय. हनुमंतजी, मी आपल्याला थोडंसं थांबवतो. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, मला तुम्ही सांगा, येत्या काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्याचं चित्र हे आता ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा स्वरूपाचं झालंय, हे तुम्ही मान्य करता का? डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिलं विशाल, तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न बरं झालं तुम्ही विचारला. काय आहे की महाराष्ट्राचं राजकारण ज्यावेळी आपण या विषयावर बोलतो त्यावेळी आता झालेल्या निवडणुका बघा, त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुका बघा आणि त्याच्यानंतरच्या या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे मतांची टक्केवारी सगळ्या पक्षांना या महाराष्ट्रातल्या मिळालेली आहे त्याच्यात सगळ्यात कमी टक्केवारी या दोन्ही पक्षांकडे जाते आणि ते म्हणजे एक उभाटा गट आणि एक आहे मनसे गट. तर जर मतांची टक्केवारी यांच्याकडे एवढी कमी जाते, महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो मतदार तुमचं भाषण करमणुकीसाठी ऐकतो, टाइमपास साठी ऐकतो की विचारासाठी ऐकतो हे महाराष्ट्राच्या मतदाराला माहीत. घेतली हो निवडणुकीच्या वेळी, त्याचं जरा उत्तर हा मग मुख्य नेत्यांनी कशाला मागून नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे बोलत जाऊ नका. अखिलजी, मी आपल्याकडे येतो. मात्र हा वाजवी मुद्दा आहे की विशालजी एक मिनिट, तुम्ही अँकर आहात. तुम्ही याच्यापूर्वी पण असं अँकर म्हणून चांगलं काम केलंय. तुम्ही अँकर असताना तुम्ही बोलायला समोरच्याचं बंद करा ना. डॉक्टर राजू वाघमारेजी, मी आपल्यालाच बोलू देतोय कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अखिलजी मी आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी डॉक्टर राजू वाघमारे पूर्ण करा. नाही होत नेहमी असं. त्याच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात की लोकांना कळतं ना की प्रगतीकडे आपल्या महाराष्ट्राला कोण घेऊन चाललंय. मुंबईतून हद्दपार झालेले जे मराठी होते गेल्या 25-28 वर्षामध्ये उभाटाची मुंबईत सत्ता असताना त्यांना मुंबईत आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत, महायुती करते. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की येणाऱ्या राजकारणामध्ये कोणामध्ये ताकद आहे या महाराष्ट्राची प्रगती करण्याची. त्याच्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध सगळे असं आयुष्यात या महाराष्ट्रात होऊ शकत नाही, कारण यांची ताकदच तेवढी नाही. असं होणार नाही यावरती डॉक्टर राजू वाघमारे तुम्ही ठाम आहात. मतांची टक्केवारी बघा, मतांची टक्केवारी आणि येत्या काळातले राजकीय समीकरण तर पाहायला मिळतील. त्यासाठी आणखी काही काळ आपल्याला सगळ्यांना वाट पाहावी लागेल. विशालजी बोला ना. विशालजी, निवडणुकीमध्ये तुम्हाला 1% मतवाला पण पाहिजे आणि 10% मतवाला पण पाहिजे, म्हणून सगळे बोलतायत की तुम्ही या. पण याचा अर्थ बेडूक किती फुगला तरी बैल होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा मराठीतली म्हण की बेडकाने किती फुगण्याचा प्रयत्न केला तो बैल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे येणारं राजकारण हे महायुतीचं असणार आहे. महायुती या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र या महायुतीमध्ये जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेत पूर्णपणे सत्तेवर येणार. बरं, नक्कीच येत्या काळातलं महाराष्ट्र समोरचं राजकारण हे ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा प्रकारचं असेल का, या अनुषंगाने आपण ही चर्चा तर केलेलीच होती. त्याचबरोबर मराठी संदर्भातलं असलेलं प्रेम आणि येत्या काळातली विजयी रॅली कशा प्रकारे किंवा विजयी मेळावा कसा असेल यावरती आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र धन्यवाद हेमंत कांबळेजी, अखिल चित्रे, अजित चव्हाण, त्याचबरोबर डॉक्टर राजू वाघमारे आणि हनुमंत पवार, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची